नमस्कार, माझं नाव प्रिया अत्रे। मी गेली 30 वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे आणि सध्या मी PNYC यांच्याकडे क्लासेस घेते आणि मी मराठी शिकवते। तर आज मी तुम्हाला CBSE चा पेपर कसा सोडवायचा याविषयी थोडक्यात माहिती देणार आहे। आज आपण व्याकरण कसं सोडवायचं हे आपण पाहणार आहोत। सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा, कोणतेही 4। आता भाववाचक नाम म्हणजे काय आहे, तर आपल्याला जी गोष्ट डोळ्याला दिसून येत नाही ते भाववाचक नाम आहे। तर विश्वास, धवल, गंगा आणि वारा, तर याच्यामध्ये वारा पाहू शकतोय का? नाही, पण आपण जर त्याला याच्यामध्ये बंद केला फुग्यामध्ये तर तो बंदिस्त असा होणार आहे। तर आपलं उत्तर जे आहे हे विश्वास असं होणार आहे। विश्वास हे आपलं इथे उत्तर येत आहे। दुसरा प्रश्नाकडे जाऊया आपण। खालीलपैकी योग्य विधान कोणतं? आता नाम याचा अर्थ आपल्याला माहितीये, कोणत्याही वस्तू गोष्ट याला दिलेलं नाव म्हणजे नाम असतं। तर सुरुवातीला बघा काय दिलेलं आहे, नाम म्हणजे वस्तू किंवा पदार्थाचे नाव। ब दिलेलं आहे नाम म्हणजे वास्तव किंवा काल्पनिक वस्तूंचे नाव होय। तिसरं सांगतात नाव म्हणजे प्राणी, व्यक्ती यांची नावे व त्यांच्या अंगी असणारे गुण होय। नाम म्हणजे वस्तू विषयक विशेष माहिती सांगणारा शब्द होय। तर याच्यामध्ये विधान कोणती बरोबर असणार आहेत? तर एक अ आहे, अ बरोबर आहे, त्याच्यानंतर ब बरोबर आहे आणि क सुद्धा बरोबर आहे। आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया। अ ब क, हे बघा इथे विधान दिलेलं आहे आपल्याला, हे उत्तर एकदम बरोबर आहे। तिसरा प्रश्न पाहूया आपण आता। खालीलपैकी गटात न बसणारे वाक्य कोणते आहेत? तर या ठिकाणी तुम्हाला काळ पाहावा लागणार आहे की कुठलं वाक्य गटात बसत नाही आहे। देशासाठी वीरांनी प्राणार्पण केले, हा कुठल्या काळातला आहे? तर केले म्हणजे भूतकाळ झालेला आहे। गावाबाहेर जत्रा भरली, हे देखील भूतकाळामध्ये गेलेलं आहे। गोगलगाय हळू चालते, चालते म्हणजे त्याची क्रिया अजूनही सुरू आहे, म्हणून हे वर्तमान काळातील वाक्य आहे। आणि सूर्य ढगा मागे लपतो, पुन्हा एकदा भूतकाळातलं वाक्य गेलेलं आहे, म्हणून ऑडमॅन आउट किंवा गटात न बसणारं वाक्य म्हणजे गोगलगाय हळू चालते। आता मुलं जी चूक करतात ती कुठे, की तिथे प्रश्न नीट वाचला पाहिजे। प्रश्न नीट वाचत नाही। प्रश्नामध्ये त्यांनी सांगितलेलं असतं की वाक्य पूर्ण पुन्हा लिहायचं आहे, पण मुलं फक्त रिकाम्या जागी लिहितात आणि सोडून देतात। तर असं न करता आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं अपेक्षित असतं। आईला थोडे बरे नाही, डॅश सर्व ठीक। आता इथे उत्तर आईला थोडे बरे नाही, बाकी सर्व ठीक हे असं उत्तर, म्हणजे तुम्ही फक्त उत्तर बाकी लिहायचं नसून तुम्हाला पूर्ण वाक्य लिहिणं अपेक्षित आहे। वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। आता शब्दांच्या जाती आपल्याला माहिती आहेत, विकारी, अविकारी, इथे सुद्धा गोंधळ होतो। इथे आता आपल्याला ओळखायचंय कुठली आहे शब्दांची जात। गणेश गटागटा दूध पितो, दूध पिण्याची क्रिया झालेली आहे। क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा म्हणजे आपला क्रिया विशेषण अव्यय, हे उत्तर इथे बरोबर येत आहे। सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा। वाक्याचा काळ ओळखायचा आहे। काळ वर्तमान काळ आहे, भूतकाळ होता आणि भविष्यकाळ होईल, येन, येईल हे प्रकारचे भविष्यकाळ आहे। तुला परीक्षेत चांगले यश मिळेल, काळ कोणता झालेला आहे, मी आता येईल सांगितलेला आहे, म्हणजे भविष्यकाळ झालेला आहे। तर तिथे सुद्धा आपण पूर्ण भविष्य नुसतं लिहून सोडायचं नाही, तर भविष्यकाळ हे पूर्ण लिहिणं अपेक्षित आहे। पुन्हा प्रश्न क्रमांक सी पहा, आपण इथे बघतोय सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा। मुलांच्या अभ्यासाची काळजी नको का? विधानार्थी वाक्य बनवायचंय। विधानार्थी वाक्यामध्ये फक्त एक आणि एकच स्टेटमेंट म्हणजे विधान असतं। आता इथे कसं होणार? मुलांच्या अभ्यासाची अजिबात काळजी नको। अजिबात हा शब्द दर्शवतो की विधान केलेलं आहे। आता नकारार्थी वाक्य बनवताना सुद्धा मुलं फार गोंधळ करतात, तर तिथे सुद्धा बघा जबाबदार हा शब्द आहे, त्याचा विरुद्धार्थी आपल्याला तिथे वापरायचा आहे, म्हणजे आपलं विधानार्थी नकारात्मक वाक्य तयार होणार आहे। राघव बेजबाबदार मुलगा नाही, आपण वाक्याचा अर्थ बदलायचा नाही आहे, इथे वाक्यांचा अर्थ बदलला जातो। राघव बेजबाबदार मुलगा नाही, याचाच अर्थ काय आहे आपल्याला प्रश्नात दिलेला आहे, राघव जबाबदार मुलगा आहे। देवा सर्वांना सुखी ठेव,
सोपं आहे. इथे आपल्याला चिन्ह उद्गारार्थी दिलेलं आहे म्हणून हे उद्गारार्थी वाक्य आहे. निसर्गाला कुठलाही धर्म नाही. प्रश्नार्थ करायचंय, शेवटी प्रश्नचिन्ह महत्वाचं आहे. निसर्गाला कुठलाही धर्म आहे का? आपलं इथे प्रश्न तयार झालेला आहे. आता मुलं पुन्हा चूक कुठे करतात? वचन. आता वचन एक वचन आणि अनेक वचन, आपल्याकडे दोनच प्रकार आहेत. तर कागद, कागदच राहणार. कितीही कागद द्या. वीट, वाट, वाटाचं मात्र वाटा होणार आहे. दिवस, दिवसे, दिवसा असं काही नसून दिवस. पुरुषच सुद्धा फक्त पुरुषच राहणार आहे. तर आपलं उत्तर जे आहे हे येणार आहे निश्चितपणे एक वचनी शब्द हा आपला वाट हा बरोबर शब्द येणार आहे. प्रश्न क्रमांक 4 लिंग संबंधी आहे. भिन्नलिंगी म्हणजे नपुंसकलिंगी हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. त्याच्यानंतर आहे स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगी म्हटल्यानंतर ती असा हा शब्द आल्यानंतर आपल्याला ती, आता उदाहरण बघा, इथे स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे? झरा, समुद्र, नदी, धबधबा. तो झरा, तो समुद्र, तो धबधबा आणि ती नदी. इथे गोंधळ करू नका अजिबात. समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या बघा, इथे सुद्धा गोंधळ करतायत. आपल्याला समानार्थी शब्द थोडस वाचन केल्यानंतर जास्तीत जास्त भर पडणार आहे आपल्या शब्दांमध्ये सुद्धा. आता इथे समानार्थी शब्द उदक, उदय. आता दोन्ही एक सारखे अक्षर जर दिसायला लागली उ तर ते उत्तर बरोबर नक्कीच नाहीये. शीर आणि नयन हे सुद्धा नाही. तर इथे बरोबर योग्य उत्तर आहे अरण्य, रान. पुन्हा गोंधळ होतोय. गटात बसणारा शब्द, इथे सुद्धा वाचन मुलांचं महत्वाचं आहे. पुत्र, सूत आणि मुलगा म्हणजेच पुत्र आहे. तनया हे मुलीला तनया असं म्हटलं जातं. गटात न बसणारा शब्द, आता इथे सगळाच गोंधळ होतोय. मुख, वदन आणि तोंड. परत सोंड सुद्धा आले. मग हत्ती खातोय कसा? तर सोंडेने तोंडात घालतोय, पण सोंड आपल्याला उत्तर हे बरोबर आहे. विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या, इथे सुद्धा गोंधळ करतात. तर फक्त विरुद्धार्थी शब्द कोणता येतोय हे आपण पाहायला पाहिजे. आशा, निराश. उद्योगी, आळस. कठोर, कठीण. सोय, गैरसोय. आता आपला शेवटचा जो आहे सोय, गैरसोय हा बरोबर आहे. मुलांना अवघड वाटणारा समास. समास फक्त आपल्याला सीबीएसईच्या लोकांना 3 प्रकारचे आहेत. द्वंद्व समास, द्विगु समास आणि अव्ययी भाव समास. द्वंद्व समासामध्ये 3 प्रकार, इतरेतर, समाहार आणि वैकल्पिक. अतिशय सोपे. आता खालीलपैकी समास प्रकारांच्या आधारे गटात न बसणारा शब्द बघायचा आहे. आता बेमालूम, माहित नसलेला. आजन्म, जन्मभर. नवरात्र, 9 दिवसांचा समूह आणि दिवसेंदिवस म्हणजे प्रत्येक दिवस. म्हणजे याच्यामध्ये उत्तर आपलं जे आहे हे नवरात्र बरोबर आपलं उत्तर येणार आहे. येतंय लक्षात? कारण तो द्विगु समास आहे. या समासाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचा समावेश केला जातो. तुमच्या घरामध्ये जर कोणी पाहुणे आले तर तुम्ही काय फक्त चहा आणि पाणी देणार का? नाही, चहा पाणी बरोबर बिस्किट देणार. म्हणून आपला जो आहे समाहार द्वंद्व समास हा एकदम बरोबर उत्तर आहे. इतर नाही, वैकल्पिक नाही आणि द्विगु सुद्धा नाही. खालील शब्दाचा समास ओळखायचा आहे. सत्यासत्य, सत्य किंवा असत्य वैकल्पिक द्वंद्व समास आहे. मुलांना निबंध हा अतिशय अवघड वाटतो. निबंध अजिबात अवघड नाही. आपल्याला फक्त 4 पॅरेग्राफ मध्ये निबंध लिहायचा असतो. निबंध लिहिताना वरच्या 2 ओळी तुमच्या रायमिंग असल्या पाहिजे. येतंय लक्षात? आता इथे दिलेलं आहे रंगपेटीतील मनोगत आणि जे पण आपल्याला इथे मुद्दे दिलेले असतात त्या सगळे मुद्दे आपल्याला निबंधामध्ये येणं आवश्यक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. नंतरच मुद्द्यांच्या आधारे गोष्ट दिलेली आहे. आपल्याला कोणती गोष्ट व्यवस्थित येते ते आधी बघायचंय. 2 गोष्टी आहेत, त्याच्यातला एकच आपल्याला पर्याय निवडायचा आहे. आणि गोष्ट जी पुस्तकात असते तशी नसली तरी सुद्धा चालणार आहे. आपण आपली गोष्ट बनवून नक्कीच लिहू शकतो. गोष्ट लिहिताना वरती शीर्षक अपेक्षित आहे. गोष्ट 3 परिच्छेदामध्ये लिहायची. त्याच्यामध्ये तुम्हाला विराम चिन्ह देणं आवश्यक आहे. वाक्प्रचार जर त्या गोष्टीला योग्य असा वाटत असेल तर वाक्प्रचार तुम्ही लिहू शकता.
तिसरी महत्वाची गोष्ट, संवाद लेखन गोष्टीला महत्वपूर्ण असतं. अशाच प्रकारे आपल्या कोर्समध्ये मी शिकवत असते आणि त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा, डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. अवघे 199 रुपयामध्ये तुमच्या दारात, तुमच्या हातात, तुमच्या डोक्यामध्ये जाईल असं सोप्यात सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं ह्याचं वर्णन तुम्हाला मिळणार आहे.